आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. असतानाच प्रार्थना करूया. त्या परमेश्वर देई बापाचा आभार मानूया. त्याने मागील आठवडाभर आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं संरक्षण केलं, आपली काळजी त्याने घेतली, आपली प्रत्येक गरज पूर्ण केली. आपल्या सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये तो आमचं सहाय्य करणारा आमचा परमेश्वर आहे. होय प्रभूचे, आम्ही तुझे मनापासून आभार माने, तुला धन्यवाद देत तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला उंच करीत, गौरव देत पुन्हा आज या पवित्र वारी तुझ्या समोर येतो. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू देई बापा, तू मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला आणि आमची काळजी घेतली. पैत देई बापा, तुझ्या सर्व दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुझे आभार मानतो. पैत देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो कारण आज ही सुंदर संधी तू आमच्या जीवनात दिली. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येण्याकरिता तू तुझं सहाय्य आम्हास पुरवत आहे, त्याबद्दल आभार मानतो. पैत देई बापा, आमची प्रार्थना आहे प्रभू, आज तुझ्या समक्षतेमध्ये येण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. आम्हा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू, आमच्या अपराधांची क्षमा तू कर आणि आज तुझ्या उपस्थितीमध्ये तुझा स्पर्श तू आम्हास कर आणि तुझं गौरव तू करून घ्या. आजच्या भक्तीमध्ये आम्हाला तुझ्या मेजासमोर यायचं आहे, त्यासाठी देखील तू आमची तयारी कर प्रभू आणि याची सर्व भक्ती तू आशीर्वादित कर. प्रभू देई बापा, आमची प्रार्थना आहे, जे आज आमचे प्रियजन दुखणाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, आजारी आहेत, अशा प्रत्येकावरती तू मोठी दया कर, तुझी कृपा तू कर. पवित्र देई बापा,
उत्तम आरोग्य तू दे आणि तुझ्या भक्तीकरिता त्यांचं सहाय्य कर. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवितो. तू आशीर्वादित कर. पैत देई बापा, आज या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हा प्रत्येकाचं तू सर्व प्रकारे सहाय्य कर. आजच्या भक्तीचा प्रत्येक भाग आम्ही तुझ्या हातांमध्ये देतो प्रभू. पैत देई बापा, उत्तम वातावरण देत तुझ्या उपस्थितीने आज आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. मनापासून तुझे आभार मानतो आणि प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. काय तारीख आहे आज? 1 तारीख. कोणत्या महिन्याची? 1 डिसेंबर महिना. आणि डिसेंबर महिना सुरू झाला की आम्हाला माहिती न कळत आमच्या चेहऱ्यावर, आमच्या अंतःकरणामध्ये एक आनंद आम्हाला पाहायला भेटतो. तयारीला सुरुवात झालेली असते आणि हा आनंद आहे, ही तयारी आहे ख्रिस्त जन्मोत्सवाची. तो ख्रिस्त जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये आला, स्वतःला त्याने नम्र केलं, त्या वधस्तंभावरती त्याच्या जाण्यामुळं त्याने स्वतःचं जे अर्पण त्या ठिकाणी होऊ दिलं, त्यामुळं आज तुम्ही आणि मी हा आनंद या ठिकाणी साजरा करतो. तुमचा आणि माझा परमेश्वर हा तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो जिवंत असा परमेश्वर आहे. आणि आम्हाला माहीत आहे, हा आमचा विश्वास आणि आमचा अनुभव आहे की तो जिवंत असल्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही त्याच्या समक्षतेमध्ये येतो, त्याच्या उपस्थितीमध्ये येतो, तो आमचं ऐकतो, तो आम्हाला आशीर्वादित करतो. तो आमचे शारीरिक आजार असेल, तो आमचे आत्मिक आजार असेल, तो बरे करणारा आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची शांती देणारा आहे. या डिसेंबर महिन्यामध्ये परमेश्वर देवबाप त्याची शांती, त्याचा आनंद तुमच्याबरोबर, तुमच्या कुटुंबाबरोबर सदैव असू देव. आणि हा डिसेंबर महिना आम्हा सर्वांसाठी, सर्व मंडळीसाठी मोठ्या आनंदाचा, आशीर्वादाचा हो. यावेळेस प्रभूचा आभार मानित, त्याची स्तुती करीत त्याच्या समक्षतेमध्ये आपण पुढे जाऊया. उपासना संगीतामधून 245 नंबरचं जे गीत आहे, पतिता ये चल सुची वाह्याला, हे गीत गात आजच्या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. पतिता ये चल सुची वाह्याला, प्रभु येशू पदास धरी, अग सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशू पदास धरी. प्रभुच्या 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 दरवाजा पदा, जगदुधारक गुरु राजाच्या गदोचा पदमुखी पदा. प्रभु येशू शिटीवरी आलाया, भगतोची समर्थ सका, अगपाशा झडकरी तोडाया, तुझ देल नित्य सुखा. प्रभुच्या 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 दरवाजा पदा, जगदुधारक गुरु राजांचा नदुजा पथमुखी पदा. मनवितो पतित सखा दे, अधमूर्ती विना भजना, मनुनी तू शरण तया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या 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 दरवाजा पदा, जगदुधारक गुरु राजांचा नदुचा पदमुखी पदा. मनुजाच्या हरी अवघ्याता पा, प्रणती करुणा करीतो, प्रभु पाशी चलत अजुनी पापा, शरणागत तारगतो. प्रभुच्या
न तुझा पथ मुक्ती पदा. मार्ग, सत्य आणि जीवन. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की स्वर्गाचं दार मीच आहे आणि माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही स्वर्गाच्या राज्यात त्या पित्याकडे जाऊ शकत नाही. त्या प्रभूचे आभार मानूया जो मार्ग, सत्य, जीवन आहे. ज्या प्रभूने तुम्हावरती आणि माझ्यावरती कृपा केली आणि त्याची ओळख तुम्हाला आणि मला झाली आणि त्यामुळे आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ती शांती आहे, तो आनंद आहे, तारणाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आहे आणि सार्वकालिक जीवनाची खात्री त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे आम्हास प्राप्त झालेली आहे. आणखीन एक गीत गाऊया उपासना संगीतामधून 70 नंबरचं पहा हो दूत कसे गाते. ख्रिसमस सुरू झालेला आहे आणि प्रभूचे आभार या गीताच्या द्वारे मानूया. पहा हो दूत कसे गाते. दूत कसे गाती परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. नरावर कृपा होय वदती. नरावर कृपा होय वदती. जय जयकारे यो मी सारे ग्रहे धन धनती. जय जयकारे यो मी सारे ग्रहे धन धन. प्रीती प्रीती नाव रूप धरती. प्रीती नाव रूप धरती. दीन नरासव दीन होनी या भुवनी येती. दीन नरासव दीन होनी या भुवनी येती. निरासमर विजेच्या भरती. निरासमर विजेच्या भरती. तीच अंगुली मुखी घालुनी लघु गोष्टी रमती. तीच अंगुली मुखी घालुनी लघु गोष्टी रमती. ख्रिस्तात अंगुली फिरती. ख्रिस्तात अंगुली फिरती. तसे फिरावे हीच निरंतर देया मारुती. तसे फिरावे हीच निरंतर देया मारुती. पहा हो दूत कसे गाते. पहा हो दूत कसे गाते. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. प्रीती नाव रूप धरती. देव प्रीती आहे आणि गीत करता म्हणतो की प्रीती नाव रूप धरती. या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हे नाव आहे ना, तू त्याचं नाव येशू ठेव. हे नाव या भूतलावरती जे नाव सर्वात उंच, जे सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं नाव आहे, ते नाव तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्याचं नाव आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त नाव. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आशिष आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आपण स्तोत्र भाग वाचूया. स्तोत्र संहिता 71. स्तोत्र संहिता 71. स्तोत्र संहिता 71.
हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरलेला आहे, मी कधी लज्जित होऊ नये. तू आपल्या न्यायाचाराने मला उद्धर व मुक्त कर. मजकडे आपले कान लाव व माझे तारण कर. मला नेहमी थारा सापडावा म्हणून मजसाठी निवासाचा खळक हो. मला तारणाचे तू ठरविले आहे, कारण तू माझा गड व दुर्ग आहेस. हे माझ्या देवा, दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर. अन्यायी व निर्दय यांच्या तावडीतून मुक्त कर. कारण हे प्रभू परमेश्वरा, तू माझे आशास्थान आहेस. माझ्या तरुणपणापासून तू माझे श्रद्धास्थान आहेस. जन्मापासून तू माझा आधार आहेस. मातेच्या उदरातून निघाल्यापासून तू माझा कल्याणकर्ता आहेस. मी तुझी स्तुती निरंतर करीन. बहुतास मी आश्रयांचा विषय झालो आहे, तरी तू माझा खंबीर आश्रय आहेस. माझ्या मुखात तुझे स्तुती स्तोत्र सदा असत जाईल. त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघतील. उतार वयात माझा त्याग पूर्ण होय. माझी शक्ती क्षीण होत चालली आहे. मला सोडू नको, कारण माझे वैरी मजविषयी चर्चा करीतात आणि माझ्या जीवावर टपणारे एकत्र मिळून मसलत करीतात. ते म्हणतात, देवाने मला सोडिले आहे. याच्या पाठीस लागा, याला धरा, कारण याला सोडविणारा कोणी नाही. हे देवा, मजपासून दूर असू नको. हे माझ्या देवा, माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर. माझ्या जीवाला अपाय करणारे लज्जित होऊ नष्ट होत. माझी अनिष्ट कराव्यास पाहणारे निंदेने व अप्रतिष्ठेने व्याप्त होत. मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करीत जाईन. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेले तारणाचे दिवसभर वर्णन करेल. त्याची गंती मला कळत नाही. प्रभू परमेश्वरा, महत्त्वकृत्यांची मी वर्णन करीत येईन. तुझ्या केवळ तुझ्याच न्यायत्वाचे मी निवेदन करेन. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवित आला आहेत आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत. मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी हे देवा, मला सोडू नको, म्हणजे मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीन. पुढच्या पिढीतील सर्वात तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीन. हे देवा, तुझे न्यायतत्व गगनापर्यंत पोचले आहे. हे देवा, तू महत्त्वकृत्ये केली आहेत. तुझं समान कोण आहे? तू आम्हाला बहुत भारी संकटे भोगाव्यास लावली, तरी तू आमचे पुनर्जीवन करीशील आणि पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील. तू माझे महत्त्व वाढीव आणि मजकडे वळून माझे सात्वन कर. मी तर तुझे स्तुती स्तोत्र सतारीवर गाईन. हे माझ्या देवा, माझ्या सत्याचे स्तवन करीन. हे इस्रायलच्या पवित्र प्रभू, मी विनेवर तुझी स्तोत्रे गाईन. मी तुझे स्तोत्रे गाताना माझे ओठ आनंदाने गजर करतील. तू मुक्त केलेला माझा जीव आनंदाने गजर करील. माझ्या जीवात दिवसभर तुझ्या न्यायत्व विषयी गुणगुणत राहील. कारण माझे वाईट कराव्यास पाहणारे लज्जित व फजित झाले आहे. देवा, वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. वचन 6 मध्ये स्तोत्रकर्ता या प्रकारे म्हणतो की जन्मापासून तूच माझा आधार आहेस. मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याण करता आहे. आणि ही कोण प्रार्थना करत आहे? असं म्हटलेलं आहे, वृद्धाची प्रार्थना. एक अशी व्यक्ती जिने आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे चढ उतार पाहिलेत, अनुभव घेतलेत. ती वृद्ध झालेली आहे आणि या भूतलावर मनुष्याने जन्म घेतल्यानंतर ज्या सर्व अवस्थेतून, ज्या सर्व परिस्थितीतून, ज्या सर्व गोष्टींमधून मनुष्य जात असतो, या सर्व गोष्टींचा अनुभव या स्तोत्रकर्त्याने घेतलेला आहे. आणि तो वृद्ध झालेला असताना तो म्हणतो की
माझ्या जन्मापासून तूच माझा आधार आहेस. मी माझ्या आईच्या उदरातून ज्यावेळेस बाहेर आलो, ज्यावेळेस मी या जगामध्ये आलो, तेव्हापासून तूच माझा कल्याण करता आहेस. किती अद्भुत आहे ना. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. हा परमेश्वर देव ज्याच्यावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवलेला आहे, हा विश्वासू परमेश्वर आहे. आमच्या जन्मापासून तर आमच्या जीवनाच्या अगदी शेवटापर्यंत हा परमेश्वर देव आमच्यासोबत विश्वासू राहतो. तो आमचा आधार आहे. पुष्कळदा जीवनामध्ये असे प्रसंग येतात की ज्या ठिकाणी असं वाटतं आता माझा कोणी आधार नाही, ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आता मी काही करू शकत नाही. परंतु प्रियांनो, ज्यांना परमेश्वराचा आधार आहे, ज्यांना परमेश्वराचं सहाय्य प्राप्त होतं, ते आपल्या जीवनामध्ये सर्व काही करण्यासाठी सक्षम होतात. परमेश्वराचं सहाय्य त्यांना लाभतं. परमेश्वर तुमचा आणि माझा कल्याण करता आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये नित्य प्रत्येक दिवसाला परमेश्वराचे आभार मानावेत, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्यावा आणि या गोष्टीची आठवण आम्ही सदैव करावी की देव माझा आधार आहे आणि तो माझं कल्याण करणारा माझा परमेश्वर आहे. देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. देवबापाचा आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आनंदाच्या महिन्यामध्ये आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण त्याला सादर करूया. आज कपल कॉयर बरोबर आपण परमेश्वराची स्तुती आराधना करणार आहोत. यावेळेस कपल कॉयर पुढे येईल आणि त्यांच्या बरोबर परमेश्वराच्या स्तवनामध्ये आपण समोर जाऊया. सर्वांना सलाम. चला तर आपण परमेश्वराची स्तुती करूया, कारण त्यांनी आपल्याला डिसेंबर महिन्यात आणलेला आहे. हा दिवस काही लोक बघू शकले नाही, परंतु परमेश्वरांनी आपल्याला हा दिवस दाखवला. या संधीचं आपण सोनं करूया आणि त्याची स्तुती करूया. लूक 2:14 आपल्याला असं सांगतं, उद्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यास शांती. परमेश्वर शांती देण्यासाठी या जगात आला, म्हणून त्याची आपण स्तुती करूया. आणि उपासना संगीत 555 नंबरचं गीत आपण गाऊया. सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान.
येशू तारितो मला हे प्रेमे सांगा मी लक्ष लावितो दुःखित असताना निराश होतो मी येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे कीर्ती कधी जगाची इष्ट दिसती सांगा येशू प्रीती ती तुझी स्वर्गास पुढे जाया जगाला सोडना ती सांगा निरागाया ते नेहमी तरना येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे खरोखर प्रियांनो, परमेश्वराची प्रीती आपण सांगू शकत नाही. गीतकार म्हणतो, जगी नीच झाला सोडून या सौख्यस्थान. परमेश्वर खरोखर सुखलोक सोडून या पृथ्वी तलावर आला. आमच्या पापासाठी त्यांनी मरण पावले. या गोष्टीची आपण जाणीव करूया आणि तो आमच्यासाठी गरीब झाला यासाठी परत एकदा आपण त्याची स्तुती करूया आणि एक गीत गाऊया. उपासना संगीतमधलं 78 नंबरचं गीत आपल्याला सर्वांना परिचयाचं गीत आहे. येता येता का बेथलेहेमा येता का. का
देवाची स्तुती असो. जसे स्वर्गामध्ये स्वर्गदूत देवबाप्पाचा जय जयकार करतात, तसं आपणही सर्व मिळून आपल्या जिवंत देवाचा जय जयकार करूया, त्याची स्तुती करूया आणि परत एक गीत गाऊया. आज का ये दिन शुभ दिन है, आज की ये रात शुभ रात.
तेरे साथ। आओ हम करें प्यार से शुरू प्यार के मसीहा की बात। तेरे लिए आया है वो सबके लिए तेरे लिए आया है वो सबके लिए। खरोखर प्रियांनो, असं प्रेम आपल्यावर देवाशिवाय अजून कोणीही करू शकत नाही. त्याच्या प्रेमासाठी त्याच्या प्रेमासाठी आपण देवबापाचे उपकार मानूया, त्याची स्तुती करूया, कारण त्यांनी आपल्यासाठी मरण पत्करले परमेश्वरांनी. त्यासाठी आपण त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया आणि त्याच्या प्रेमासाठी परत एक गीत गाऊया. तू है मेरा परमपिता, मैं हूँ तेरी संतान. तू है मेरा परमेश्वर पिता, मैं हूँ तेरी संतान। तेरा प्यार मेरे लिए है बड़ा। तू है मेरा परमेश्वर पिता, मैं हूँ तेरी संतान। तेरा प्यार मेरे लिए है बड़ा। तेरा प्यार मैं चाहूँ हर खुशी से बढ़कर, तेरे घर में मैं रहूं सदा सर्वदा। तेरा प्यार मैं चाहूं हर खुशी से बढ़कर, तेरे घर में मैं रहूं सदा सर्वदा। तू है मेरा परमेश्वर पिता, मैं हूँ तेरी संतान। तेरा प्यार मेरे लिए है बड़ा।
खरोखर देवा तू आमचा पिता आहे आणि आम्ही तुझी संतान. तू आम्हाला तुझे लेकरं बनण्याचा अधिकार दिला, त्याबद्दल परमेश्वरा तुझे किती उपकार. चला तर प्रियांनो, आपण सर्व मिळून उभं राहूया आणि त्या देवबापाला त्याचे उपकार मानूया, त्याची स्तुती करूया आणि परत एकदा त्याच्यासमोर लीन आणि नम्र होऊया आणि एक गीत गाऊया, मेरे खुदावन हो धन्यवाद, येशू प्रभू धन्यवाद.
धन्यवाद 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 देवप्पा, तुझ्या नावाला गौरव देते माझ्या राजा, की तू आम्हाला सर्वांना इथं आज एकत्रित केलं परमेश्वरा, आणि तुझी स्तुती करण्याचा आनंद तू आमच्या जीवनाला जोडला, त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानते देवप्पा. या आनंदाच्या दिवसात तू आम्हाला आणलं देवप्पा. कित्येक लोक असतील परमेश्वरा आजचा दिवस बघू शकले नाही, परंतु परमेश्वरा तू आम्हाला हा दिवस दाखवला, त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानते देवप्पा. विशेष करून देवप्पा आम्ही जी काही स्तुती केलेली आहे देवप्पा, ती तू मान्य करून घे देवप्पा, आणि आमच्या जीवनाद्वारे परमेश्वरा फक्त तुझी आणि तुझी स्तुती व्हावी देवप्पा, असंच तू आमच्या जीवनाद्वारे करून घे माझ्या राजा. देवप्पा इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांसाठी मागते माझ्या राजा, त्यांचे मन तू जाणतोस माझ्या राजा, त्यांना तू स्पर्श कर देवप्पा, त्यांना तू आनंदी कर माझा राजा, त्यांच्याही जीवनाद्वारे देवप्पा तुझी स्तुती तू करून घे माझ्या राजा. देवप्पा जे आले नसतील त्यांना येण्याचं मन तू दे देवप्पा, आणि जे आले देवप्पा त्यांना तू आशीर्वादित कर माझ्या राजा. आम्हा सर्व द्वारे देवप्पा फक्त तुझी स्तुती तू करून घे माझ्या राजा. देवप्पा आता जे काय वचन येणार आहे देवप्पा ते आशीर्वादित व्हावं देवप्पा, असंच तू कर. आम्ही ते ऐकून देवप्पा सोडणारे नसून तर आम्ही आमच्या जीवनात ते वचन आम्ही आचरणात आणावं, असंच तू आमच्या जीवनाद्वारे करून घे माझ्या राजा. आणि आम्हा सर्वाद्वारे देवप्पा फक्त तुझी स्तुती करून घे माझ्या राजा, कारण तू जिवंत असा देव आहे माझ्या राजा. तू आम्हावर इतकं प्रेम केलं देवप्पा, त्या प्रेमाची आम्ही परतफेड नाही करू शकत माझ्या राजा, परंतु आम्ही तुझ्यासमोर लीन आणि नम्र होऊ शकतो माझ्या राजा. देवप्पा काय मागू, मागणे आणि कल्पनेपेक्षा अधिक देणारा बाप तूच आहे. ही लहान विनंती तुझ्याच गोड आणि पवित्र नावाने करते म्हणून ऐक. आमीन. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या पवित्र आणि आशीर्वादित आणि आनंदाने भरलेल्या महिन्यामध्ये स्वागत आहे. आणि परमेश्वर देवबाप तुम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो. ख्रिस्त जन्मोत्सवाची तयारी जी आपण करीत आहोत त्यामध्ये परमेश्वर देवबाप आपल्या प्रत्येकाचं सहाय्य करो. आपल्या प्रत्येकाचा पुरवठा तो परमेश्वर देव हो. प्रत्येकाला परमेश्वर देवबाप उत्तम आरोग्य पुरव, आणि प्रत्येक कुटुंबाचं संरक्षण परमेश्वर देवबाप या दिवसांमध्ये करो. ख्रिस्त जन्मोत्सवाची तयारी आपण करीत आहोत, आणि हा आनंद आहे, आणि हा आनंद आम्ही साजरा करत असताना त्याला खरं महत्व किंवा आमच्या जीवनामध्ये हा जो आनंद आहे खऱ्या अर्थाने जर त्याचा अनुभव आम्हाला घ्यायचा असेल तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वागत आमच्या जीवनामध्ये करणं, त्याचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये होणं हे किती महत्त्वाचं आहे याची जाणीव आपल्या प्रत्येकाला आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये स्वतःला परमेश्वराच्या समोर नम्र करीत, आपल्या जीवनाचं परीक्षण करीत आपण ह्या आनंदाची तयारी करूया. परमेश्वर देवबापाच्या वचनांकडे आपण जात असताना लूका शुभवर्तमान अध्याय 1 आपण काढूया. अध्याय 1 लूका शुभवर्तमान अध्याय 1 आणि त्यातून वचन 30 आणि 31 मी तुमच्यासाठी वाचत आहे. लूका शुभवर्तमान अध्याय 1 वचन 30 आणि 31. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. परमेश्वर देवबाप हे वचन आपल्याकरिता आशीर्वादाचे करत प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या समक्षतेमध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत, आणि आज एक वार पुन्हा जेव्हा आम्ही तुझ्या वचनांवरती मनन करीत आहोत, तू आमचं सहाय्य कर प्रभू. तू आम्हासोबत बोल, आणि परमेश्वर देवबापा तुझ्या आम्हासोबत बोलतो ते ऐकण्यासाठी, ते समजण्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी, आणि देवबापा आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी दिसून येण्याकरिता आज एक वार पुन्हा आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवितो. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन.
जी 2 वचने मी आज तुम्हासाठी वाचलेली आहेत, कोणी कोणी आज ती वाचली? प्रश्नच नाही समजला. पाळक साहेब, तुम्ही काय विचारलं? कुठं वाचलीत? म्हणजे 1 तारीख आली, बऱ्याच जणांनी घरातील कॅलेंडरचं पेज ना बदललं. आज बदललं का ते? कधी बदललं? मागच्याच महिन्यामध्ये बदललं. म्हणजेच तुम्ही मागच्या महिन्यापासून ही जी 2 वचने आहेत ती तुमच्या घरामध्ये आहेत आणि तुमच्या नजरेसमोर आहेत. आणि ज्यामध्ये आम्ही वाचलं की देवदूत मरियेला म्हणतो, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावरती झालेली आहे. तुला पुत्र होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा हा संदेश जो आहे देवदूताने मरियेला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला हे शिकवतं की काळाची पूर्णता झाली तेव्हा ना त्याने त्याच्या पुत्राच्या द्वारे तो आम्हासोबत बोललेला आहे. 400 ते 450 वर्षांच्या स्तब्धतेच्या काळानंतर आता त्या इस्रायल लोकांमध्ये, आता त्या यहुदी लोकांमध्ये, आता त्या सर्व भागांमध्ये ज्या काही हालचाली सुरू झालेल्या आहेत, ज्या काही घडामोडी त्या ठिकाणी घडत आहेत, या हालचाली म्हणजे स्वर्गाकडून पृथ्वीच्या दिशेने एक 400 ते 450 वर्षाच्या फार स्तब्धतेच्या शांततेच्या समयानंतर आम्ही पाहतो की स्वर्गातून पृथ्वीकडं आता संदेश येऊ लागलेला आहे. मरियेच्या आधी कोणाला प्राप्त झाला संदेश स्वर्गातून? मरियेच्या आधी कोणाला प्राप्त झाला? कोणाला दर्शन झालं? अरे बापरे, जखर्याला ना, जखर्याला दर्शन झालं. आणि काय त्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलं देवदूताद्वारे? त्याला देखील ना पुत्र होईल, त्याच्या पत्नीला पुत्र होईल. योहानाच्या जन्माचा संदेश त्या ठिकाणी पहिले त्यांना प्राप्त झाला. आणि मग आता त्यानंतर मरियेकडे स्वर्गदूत आलेला आहे. निश्चितच ज्या वेळेस मरियेची बहीण अलिशिबा हिच्या संदर्भात, तिच्या कुटुंबाच्या संदर्भात काय घडलेलं आहे, या सर्व गोष्टींमुळे निश्चितच तो परिसर जो आहे ना तो आश्चर्यचकित आहे, तो विचारांमध्ये आहे. मरिया पण त्यामधून सुटलेली नाही. आणि अशा त्या मनामध्ये सुरू असणाऱ्या विचारांच्या गोंधळामध्ये आम्ही पाहतो की स्वर्गातून स्वर्गदूत तिच्याकडे येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीचा संदेश जो आहे तो तिला देतो. आणि तिला म्हणतो की मरिये, भिऊ नकोस, भिऊ नकोस. आज या महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण या महिन्याला ज्यावेळेस आपण सुरुवात केलेली आहे प्रियांनो, हा विषय आज तुमच्या समोर आहे की देवदूताने मरियेला म्हटलं भिऊ नकोस, भिऊ नकोस. आज हा विषय तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे प्रियांनो. कारण आम्हाला माहित आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं भय, वेगवेगळ्या प्रकारची भीती, वेगवेगळ्या प्रकारचे संशय, शंका, विचारांमध्ये सर्व प्रकारचं अस्थिरता, अशांतता पुष्कळदा मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनुभवत असतो. आणि त्या सर्व गोष्टींचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर, त्याच्या कौटुंबिक जीवनावर होताना आम्हाला दिसतो. या महिन्यामध्ये जेव्हा आम्ही आनंद साजरा करण्याची तयारी करत आहोत प्रियांनो, हा ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद जेव्हा आम्हाला साजरा करायचा आहे प्रियांनो, आज परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला या गोष्टीची आठवण करून देतं की आम्हाला कुठल्याही गोष्टीकरिता, आम्हाला कुठल्याही परिस्थितीकरिता आम्हाला घाबरण्याची गरज नाही. आणि म्हणून आज जेव्हा आम्ही देवबापाचं वचन ऐकत आहोत प्रियांनो, आम्हाला ही खात्री आणि ही शाश्वती त्या ठिकाणी आहे की परमेश्वर आमचं सहाय्य करणार आहे आणि म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही. ज्यावेळेस आज
हा संदेश आम्ही ऐकत आहोत, आज जेव्हा हे वचन आम्ही ऐकत आहोत, भिवू नकोस. आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण आम्ही करू शकतो की आज आमच्या जीवनामध्ये, आज आमच्या मनामध्ये कुठल्या गोष्टीसाठी, कुठल्या परिस्थितीसाठी भीती आहे काय, भय आहे काय, आणि त्यामध्ये परमेश्वर देवबाप आज आम्हाला या गोष्टीची आठवण करून देतो त्याच्या वचनांमधून. आम्हाला घाबरण्याची गरज नाही. जेव्हा देवदूताने मरियेला म्हटलं की मरिये भिवू नकोस, काय कारण आहे? का बरं? का देवदूत मरियेला म्हणतो की तू भिवू नकोस? आज जे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला आणि मला कुठल्याही गोष्टीकरिता, कुठल्याही परिस्थितीकरिता, आमच्या वैयक्तिक जीवनात, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुरू असणाऱ्या सर्व प्रकारच्या उतर चढावांमध्ये आम्हाला घाबरण्याची गरज नाही. याचा आधार काय आहे? काय याचा बेस आहे? का आम्ही आमच्या स्वतःला हे सांगू शकतो की मला घाबरण्याची गरज नाही? देवदूत ज्यावेळेस मरियेला सांगतो की तू भिवू नको, कारण त्याचं तो हे सांगतो, कारण तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे. आज जेव्हा परमेश्वराचं वचन आम्हाला या गोष्टीची आठवण करून देतं की आम्हाला घाबरण्याची गरज नाही, त्याचं कारण हे आहे की देवाची कृपा आम्हावरती झालेली आहे. मरियेवरती देवाची कृपा झाली. सुरुवातीच्याच वचनांमध्ये तो इतकं सुंदर म्हणतो, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कृपा पावलेल्या स्त्रिये. देवदूत मरियेला म्हणतो की देवाची कृपा तुझ्यावरती झाली आहे. ज्या प्रत्येकावरती देवाची कृपा झाली आहे, ज्यांना, त्या प्रत्येकाला देवबापाचं वचन हे स्पष्टपणे सांगतं की आम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये अनेकदा असे प्रसंग येतील, अशा परिस्थितींमधून आम्ही जाऊ की ज्या ठिकाणी आमचं मन अस्थिर होईल, आमचं मन बेचैन होईल आणि आम्हाला समजणार नाही की आम्ही काय करायचं आहे. अशा स्थितीमध्ये आज परमेश्वराचं वचन आम्हाला आठवण करून देतं की आम्हावरती देवाची कृपा झालेली आहे आणि म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही. देवाची कृपा आम्हावरती झाली आहे. ज्यावेळेस स्वर्गदूत मरियेला म्हणतो की तुझ्यावरती देवाची कृपा झाली आहे, प्रियांनो, ही देवाची कृपा आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे समजून घेऊ शकतो? आता वास्तविक पाहता देवाची कृपा हा विषय आमच्यासाठी नवीन नाही, है ना? देवाची कृपा म्हणजे काय आहे हे आम्हा प्रत्येकाला माहीत आहे. आम्ही दयेस पात्र नसतानाही आमच्यावरती झालेली दया ही देवाची कृपा आहे. आमची कुठली योग्यता नसतानाही, आमची कुठली लायकी नसतानाही देवाने आम्हावरती प्रेम केलेलं आहे, ही देवाची आम्हावर असलेली कृपा आहे. आमच्या ठाई असं स्वतःचं काही नाही की ज्यामुळं आम्हावरती दया केल्या जावी. प्रियांनो, तरीही त्या देवाने आम्हावरती दया केली, ही आहे देवाची कृपा. देवाची ही कृपा मरियेच्या जीवनामधून ज्यावेळेस आम्ही पाहतो, दोन प्रकारे आम्ही ती समजून घेऊ शकतो. प्रियांनो, देवाची कृपा ज्यामध्ये पहिली बाब आम्हाला ही समजून घेता येते, ज्यावेळेस स्वर्गदूत म्हणतो की तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे, म्हणजेच मरियेला देवाची मर्जी प्राप्त झाली आहे. फेवर ऑफ गॉड, देवाची मर्जी मरियेला प्राप्त झाली आहे. दुसरा भाग देवाच्या कृपेमधला जो आम्हाला समजून घेता येतो, देवाने केलेली निवड. मरियेला देवाची मर्जी प्राप्त झाली आणि देवाने मरियेची निवड केली. देवाच्या कृपेमध्ये या दोन महत्वाच्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. ज्यांच्यावरती देवाची कृपा झाली आहे त्या प्रत्येकाला देवाची मर्जी प्राप्त झालेली आहे आणि त्या प्रत्येकाची निवड परमेश्वर देवबापाने केलेली आहे. चॉईस ऑफ गॉड.
फेवर ऑफ गॉड आणि चॉईस ऑफ गॉड. देवाने तुम्हावर आणि माझ्यावर ती कृपा त्याने केली, म्हणजेच आपल्याला देवाची मर्जी प्राप्त झाली आणि आमची निवड जी आहे ती त्या ठिकाणी परमेश्वराने केलेली आहे. प्रियांनो, ह्या कारणास्तव आम्हाला आमच्या जीवनामध्ये घाबरण्याची गरज नाही. आता हे 2 भाग आहे, पण तो दोन्ही भाग एका दिवसामध्ये संपवणं कठीण आहे आणि म्हणून त्यातला जो पहिला भाग आहे फेवर ऑफ गॉड, देवाची मर्जी देवाच्या कृपेतून आम्हाला प्राप्त होते, त्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करत आहोत. मग ज्या लोकांना देवाची मर्जी प्राप्त झालेली आहे, ज्या लोकांना परमेश्वर देव फेवर करतो, प्रियांनो, त्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला घाबरण्याची गरज आहे? कोणत्या गोष्टीला आम्ही घाबरावं? ज्या वेळेस स्वर्गदूत मरियेला म्हणतो की मरिये भिऊ नकोस, काय भीती होती मरियेच्या जीवनामध्ये? असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस स्वर्गदूत मरियेला अभिवादन करतो, तिच्याशी बोलतो, ती विस्मित होऊन जाते, ती गोंधळून जाते आणि असं म्हटलेलं आहे की या अभिवादनाचा अर्थ काय? मला जे स्वर्गदूताचं दर्शन होत आहे, माझ्याशी जे स्वर्गदूत बोलत आहे, या सगळ्याचा अर्थ काय? या सर्व परिस्थितीमुळं मरिया जी होती ती गोंधळलेली होती, मरिया जी होती ती घाबरलेली होती. जर तुम्ही सुरुवातीचे वचन वाचले तर तुमच्या लक्षात त्या गोष्टी येतील. मरियेची भीती. आमच्या जीवनात काय भीती आहे बरं? मरियेला ज्यावेळेस स्वर्गदूत म्हणतो की तू भिऊ नकोस, त्याचं कारण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं की ती गोंधळली होती. त्या अभिवादनामुळे ती घाबरलेली होती की आता काय तो सांगणार, आता काय माझ्यासोबत होणार. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय भीती आहे? आज आमच्या जीवनामध्ये काय भय आहे? प्रियांनो, पुष्कळदा मनुष्य जो आहे ना, तो भूतकाळातल्या गोष्टींमुळं घाबरलेला असतो. ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये होऊन गेल्या, कधी कधी त्या आम्हाला भेडसावत असतात, आम्हाला घाबरवतात. अरे बापरे, कधी कधी आम्ही आमच्या वर्तमान काळाच्या परिस्थितीमुळे घाबरलेलो असतो. ज्या सर्व घडामोडी आमच्या जीवनात घडत आहेत, माझ्या वैयक्तिक जीवनात असेल, माझ्या कौटुंबिक जीवनात असेल, माझ्या सामाजिक जीवनामध्ये असेल, ज्या काही गोष्टी घडत आहे, पुष्कळदा मनुष्य त्या गोष्टींना घेऊन, त्या परिस्थितींना घेऊन घाबरलेला असतो. कधी कधी तर मनुष्य भविष्यातल्या गोष्टींना घेऊन देखील घाबरलेला असतो. स्वतःच्या जीवनासंबंधाने असेल, लेकरांच्या जीवनासंबंधाने असेल, भविष्यातल्या गोष्टींना घेऊन पुष्कळदा मनुष्याच्या जीवनात भय दिसतं. वेगवेगळ्या आजारांचं भय आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आम्ही पाहतो आणि मग ह्या आजारांमुळं आमच्या जीवनात भीती निर्माण होते. कौटुंबिक जीवनामध्ये प्रियांनो, भय जणू काही आमच्या चहूबाजूला आम्हाला पाहायला भेटतं. परंतु आज परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला सांगतं की भिऊ नकोस, भिऊ नकोस. का भिऊ नको? कारण आम्हाला देवाची मर्जी प्राप्त झालेली आहे. आज जर आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला कुठल्याही प्रकारचं भय आणि भीती जर जाणवत असेल, तर प्रियांनो, आम्ही विश्वासाने आमच्या स्वतःला हे सांगू शकतो की मला घाबरण्याची गरज नाही, कारण मला देवाची मर्जी प्राप्त झालेली आहे. आणि देवाचं फेवर काय करतं प्रियांनो, हे आमच्या विचारांपलीकडं आहे. देवाचं फेवर जे आम्ही संपलो होतो, ज्या आम्हाला कुठल्याही प्रकारे जीवनाची आशा नव्हती, त्या अशा आम्हाला आमच्या जीवनामध्ये आनंदित करणारा, त्या अशा आम्हाला त्या सार्वकालिक जीवनाची खात्री देणारा हा परमेश्वर आहे. आणि या सर्व गोष्टी देवाच्या कृपेनेच आमच्या जीवनामध्ये साध्य झालेल्या आहेत. प्रियांनो, देवाचं फेवर. काय करायला पाहिजे आम्ही? बाळासाहेब, तुम्ही कितीही सांगितलं तरी भीती तर आमच्या मनात आहेच. आम्ही आज म्हणतो की होय मी घाबरणार नाही, पण तू उद्या एखादा फोन आला,
उद्या एखादा रिपोर्ट आला, उद्या काही झालं की लगेच आमचं मन अस्थिर होऊन जातं, लगेच आम्ही सगळं काही विसरून जातो. मनुष्याच्या स्वभावात आम्हाला भीती पाहायला भेटते प्रियांनो. परंतु आज हे आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आज आमच्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे की आम्ही मरियेकडून शिकून घ्यावं की तिने तिच्या भीतीवरती कसा विजय प्राप्त केला. भीती तर तिच्याही जीवनामध्ये होती. आम्ही तर मनुष्याकडे पाहून आम्ही घाबरतो, ती तर स्वर्गातून आलेल्या स्वर्गदूताला पाहत आहे. सहज आणि सोपी परिस्थिती वाटते का? म्हणजे जे आम्ही इमॅजिन करतो, मरिया काहीतरी काम करत असेल आणि एकदम मोठा प्रकाश झाला आणि स्वर्गदूत बोलून राहिला तिच्यासोबत, हे इमॅजिन करण्यापुरती ठीक आहे. परंतु जी व्यक्ती वास्तविक अशा परिस्थितीला तोंड देते प्रियांनो, तिच्या मनाची काय अवस्था होते हे आम्हाला समजणं फार कठीण आहे. काय केलं मरियेने काय केलं प्रियांनो? आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं भय असू द्या, ते देवाला समर्पित करता आलं पाहिजे. ज्यावेळेस देवाचा संदेश मरियेला प्राप्त झाला प्रियांनो, तिने काय केलं? तिने स्वतःचं समर्पण देवाला केलं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला. मी तुझी दासी आहे, तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. स्वतःचं समर्पण मरियेने त्या ठिकाणी केलं. प्रियांनो, तुम्हाला आणि आम्हाला हे शिकून घेण्याची गरज आहे की आम्ही आमच्या जीवनामधलं भय घेऊन देवाला कसं समर्पित होऊ शकतो. आज आम्ही का घाबरलेले असतो? आज आम्ही का चिंतेत असतो? आम्ही आज का काळजीमध्ये असतो? का आज आमच्या जीवनामधून आनंद नाहीसा होतो? का आज आमच्या जीवनामध्ये अशांतता येते? कारण आम्हाला सगळं माहीत तर आहे, परंतु जे आम्हाला माहीत आहे प्रियांनो, त्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये करता येत नाहीये. आमच्या जीवनामधले आजार असतील, आमच्या जीवनामधलं भय असेल, ते आम्हाला देवाकडं घेऊन येणं आणि त्याला समर्पित करणं आणि एकदा त्याच्या हातांमध्ये सोपवून दिल्यानंतर त्याच्यावरती भिस्त टाकून स्वस्थ राहणे, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये शिकून घेण्याची गरज आहे. मी हे म्हणत नाही की आमच्या जीवनामध्ये जे काहीच असणार नाही, मानवी जीवन आहे, या चढ उतारांमध्ये आम्ही नेहमी असतो. परंतु आम्हाला हे शिकून घेण्याची गरज आहे मरियेकडून की तिने कशा प्रकारे स्वतःचं समर्पण त्या ठिकाणी केलं आणि तिच्या भीतीवरती तिने कसा विजय प्राप्त केला आणि मग तिचं भय आनंदामध्ये कसं रूपांतरित झालेलं आहे प्रियांनो, हे आम्हाला माहीत आहे. ज्या दिवशी आम्ही शिकतो प्रियांनो, आमच्या जीवनातलं भय निघून जातं आणि आमचं जीवन हे सर्व प्रकारच्या आनंदाने त्या ठिकाणी भरल्या जातं. प्रियांनो, देवाने मरियेवरती कृपा केली, देवाने आम्हावरती कृपा केलेली आहे. देवाने या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकावरती त्याची कृपा केलेली आहे आणि म्हणून आपण आज या ठिकाणी आहोत, म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत. परंतु जर आपण हा प्रश्न स्वतःला विचारला की देव कोणावर कृपा करतो, याचं काय उत्तर आम्ही देणार? देव कोणावर कृपा करतो याचं उत्तर आम्ही आमच्या जीवनामध्ये काय देणार? देवाने माझ्यावर कृपा केली. का केली देवाने माझ्यावर कृपा? का देवाने माझ्यावर कृपा केली? प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधतो, आम्हाला असं शिकायला मिळतं की हे सर्वस्वी देवावरती अवलंबून आहे. देव कोणावर कृपा करतो हे कोणाही मनुष्याला सांगता येत नाही. परमेश्वर देव हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे की त्याला कोणावरती कृपा करायची आहे. मरियेवर देवाची कृपा झाली
किंवा तुम्हावर आणि माझ्यावर जी देवाची कृपा झाली आहे यामध्ये तुमचा आणि माझा काहीही भाग नाही. तुम्ही आणि मी फार चांगला आहोत म्हणून नाही, ही देवाने आम्हावर केलेली कृपा आहे. आज आमच्याही पेक्षा चांगले, आज आमच्याही पेक्षा जास्त धार्मिक प्रवृत्तीचे लोक जगामध्ये आहेत, परंतु देवाने तुमच्यावर आणि माझ्यावरती ती कृपा केली. हे सर्वस्वी देवावरती अवलंबून आहे की तो कोणावरती कृपा करतो. आणि म्हणून आम्हाला हे शिकायला मिळतं की देवाची कृपा ही मनुष्याच्या इच्छेवर किंवा मनुष्याच्या कृतीवरती अवलंबून नाही. हा सर्वस्वी देवाचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी आम्ही देवाचे निश्चितच आभार मानायला पाहिजे की प्रभू, तू माझ्या ठाई काय पाहिलं मला माहीत नाही, माझी तर काही योग्यता नाही, परंतु तरीही तू तुझी कृपा माझ्यावर केली, तुझी मर्जी मला प्राप्त झाली. प्रभू, तू माझी निवड केली, यासाठी मी तुझे आभार मानू शकतो, यासाठी मी तुझे आभार मानू शकते. जर आम्ही मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 20वा अध्याय आणि 1 ते 16 वचने जर आम्ही वाचली ना, तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एक दृष्टांत सांगितलेला आहे. द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांचा दृष्टांत सांगितलेला आहे. आणि त्या दृष्टांतामध्ये त्याने असं सांगितलं की द्राक्षमळ्याचा धणी जो आहे आपल्या द्राक्षमळ्यामध्ये काम करण्यासाठी कामकरी लावायला निघाला. मोठ्या पहाटेच तो निघाला आणि मग तो काही मजुरांसोबत बोलतो आणि त्यांना रोजचा 1 रुपया ही मजुरी ठरवून त्यांना आपल्या शेतात काम करायला सांगतो. ते लोक त्याच्या शेतात काम सुरू करतात. मग असं म्हटलेलं आहे की तो 3ऱ्या प्रहराला परत गावामध्ये जातो, वेशीकडे जातो. तिथं परत त्याला काही लोक उभे दिसतात, काही मजूर दिसतात. तो त्यांनाही म्हणतो की जा, तुम्ही माझ्या शेतामध्ये जाऊन काम करा, योग्य तो मोबदला मी तुम्हाला देईल. परत 6व्या तासाला जातो, परत तिथं लोक दिसतात, त्यांनाही तो तेच म्हणतो, जा माझ्या शेतात काम करा, त्या द्राक्षमळ्यात काम करा, योग्य तो मोबदला मी तुम्हाला देईल. 6वा तास, 9वा तास आणि परत 11व्या तासाला तो जातो, तेव्हाही काही लोक तिथं उभेच आहेत. तो म्हणतो, अरे तुम्ही अजूनही इथंच उभे आहात का? ते म्हणतात, आम्हाला कोणी कामावर घेतलंच नाही, त्यामुळे आम्ही इथंच उभा आहोत. तो म्हणतो की ठीक आहे, जा तुम्ही पण द्राक्षमळ्यामध्ये जाऊन काम करा, योग्य तो मोबदला मी तुम्हाला देईल. आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर, काम संपल्यानंतर तो आपल्या कामकऱ्यांना सांगतो की पहिल्यापासून शेवटल्यापर्यंत तू मोबदला द्यायला सुरू कर. आणि मग शेवटल्यापासून पहिल्यापर्यंत, आणि मग शेवटल्याला जे 11व्या प्रहराला त्या ठिकाणी गेले त्यांना 1 रुपया मिळाला, जे 9व्या प्रहराला गेले त्यांना 1 रुपया मिळाला, जे 6व्या प्रहराला गेले त्यांनाही 1 रुपया, 3ऱ्या प्रहराला गेले त्यांनाही 1 रुपया. मग जे सकाळपासून पहाटेपासून त्या ठिकाणी काम करत होते त्यांनी मनामध्ये हा विचार केला, या सगळ्यांना 1 रुपया जर दिला तर आम्हाला निश्चितच तो अधिक देईल, आम्हाला जास्त देईल. त्यांनाही 1 रुपयाच देण्यात आला, त्यांनाही 1च रुपया देण्यात आला. आणि मग ते लोक कुरकुर करू लागले. काय कुरकुर करतात? आम्ही इथं पहाटेपासून काम करत आहोत, उन्हातानामध्ये काम करत आहोत, आणि हे जे ज्यांनी फक्त येऊन 1च तास काम केलं त्यांना आणि आम्हाला सारखाच मोबदला. कुरकुर करू लागले. द्राक्षमळ्याचा धनी त्या ठिकाणी त्यांना सांगतो की अरे बाबा, मी तुमच्यासोबत जो व्यवहार केला, जो मोबदला मी तुम्हाला देण्याचा ठरवला, मी तो तुम्हाला पूर्ण दिला. मग आता त्यानंतर माझं जे आहे ते मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्चू नये का? ते खर्च करण्याचा अधिकार मला नाही काय? प्रियांनो, शेवटले ते पहिले या प्रकारे होतील. सुंदर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्या प्रकारे त्या द्राक्षमळ्याच्या धण्याला अधिकार आहे की कोणाला किती कसा मोबदला द्यायचा आहे, हा त्याच्या अधिकाराचा भाग आहे. कामकरी त्यासाठी कुरकुर करू शकत नाही. प्रियांनो, हा परमेश्वर देव ज्याला अवघ्या सृष्टीवर अधिकार आहे, ज्याला अवघ्या मनुष्यांवरती अधिकार आहे, तो कोणावरती कृपा करतो हे त्याच्या अधिकारामध्ये आहे. हा त्याचा भाग आहे. त्यामध्ये मनुष्य कुरकुर करू शकत नाही किंवा काही बोलू शकत
नाही. आणि याच प्रकारे आम्हाला जर रोमकरासचं पत्र जर आम्ही पाहिलं, रोमकरासच्या पत्रामध्ये देखील आम्हाला याच प्रकारे परमेश्वर देवबापाचं वचन त्या ठिकाणी सांगतं. रोमकरास पत्र अध्याय 9 आणि वचन 14 ते 16 मी तुमच्यासाठी वाचत आहे. तर मग आपण काय म्हणावे? देवाच्या ठाई अन्याय आहे काय? देव एकावर कृपा करतो, एकावर करत नाही. तो द्राक्ष मळ्याचा धनी सर्वांना सारखाच मोबदला देतो. अन्याय करत आहे काय? वचन सांगतं. तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठाई अन्याय आहे काय? कधीच नाही. कारण तो मोशेला म्हणतो, ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन, आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करेन. यावरून हे इच्छा बाळगण्यावर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यावर नव्हे, तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. सर्वस्वी देवावरती अवलंबून आहे की तो कोणावरती कृपा करतो. तुम्हावर आणि माझ्यावर ती कृपा झाली आहे आणि आम्ही त्यासाठी परमेश्वराचे आभार मानावे की देवाने त्याची ती जी कृपा आहे ती त्याने आम्हावरती केलेली आहे. कारण प्रियांनो, या कृपेचा परिणाम हा झालेला आहे. जे फेवर आम्हाला प्राप्त झालेला आहे, जी कृपा त्याने आम्हावरती केलेली आहे, त्याचा परिणाम हा झालेला आहे की आम्ही देवाच्या राज्यासाठी उपयोगाचे झालो. ज्यावेळेस देवाने मरियेवरती कृपा केली, ती देवाच्या योजनेचा एक भाग झाली. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये येण्याचा माध्यम झाली. प्रियांनो, तुम्हावर आणि माझ्यावर देवाने कृपा केली आहे. तुम्ही आणि मी आता देवाच्या राज्याकरिता उपयोगाचे झालेले आहोत. तुम्ही आणि मी फक्त जगापुरती मर्यादित नाही. आणि म्हणून ही गोष्ट विश्वासणाऱ्यांना वारंवार सांगण्यात येते की फक्त जगापुरती मर्यादित होऊ नका, फक्त जगापुरती विचार करू नका. तुमच्या रुटीनमध्ये, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये फक्त तुमचं घर, फक्त तुमचं काम एवढ्यापुरती मर्यादित होऊ नका. तर या पलीकडं आम्ही देवाच्या राज्याकरिता उपयोगाचे आहोत. देवाच्या राज्याकरिता देखील आम्हाला आमच्या जीवनामध्ये काम करायचं आहे. प्रियांनो, या दिवसांमध्ये पुष्कळ संधी आहे. या दिवसांमध्ये पुष्कळ संधी आहे. तुम्ही देवाच्या राज्याची घोषणा करू शकता. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी लोकांना सांगू शकता. प्रभू येशू ख्रिस्ताचा फक्त जन्मच सांगू नका, तर ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म सांगता, त्याचं मरण पण सांगा आणि त्याचं पुनरुत्थान पण सांगा आणि त्याचं परत येणं, ही पूर्ण सुवार्ता या दिवसांमध्ये तुम्हाला आणि मला सांगता येईल. आजची 1 तारीख आहे. प्रियांनो, आम्ही त्या 25 तारखेला ज्यावेळेस या ठिकाणी येऊ आणि हा आनंद ज्यावेळेस आम्ही साजरा करू, प्रियांनो, आम्ही काय घेऊन येणार? त्याच्यासाठी आम्ही आमची दाणं घेऊन येतो. आम्हाला जे उत्तमातील उत्तम त्याला देता येईल ते देण्याचा प्रयत्न करतो. ते सर्व तर देवानेच आम्हाला दिलेलं आहे. प्रियांनो, असं काय आम्ही घेऊन येऊ शकतो की ज्यामुळं स्वर्गाच्या राज्यामध्ये आनंद केला जाईल? केव्हा स्वर्गाच्या राज्यात आनंद होतो बरं? केव्हा होतो स्वर्गाच्या राज्यात आनंद? ज्या वेळेस एक पापी व्यक्ती आपल्या पापांसाठी पश्चाताप करते ना, तेव्हा स्वर्गाच्या राज्यात आनंद होतो. आज 1 तारीख आहे. भरपूर दिवस आमच्याकडे आहे. जर तुम्ही रोज एका व्यक्तीला देखील ही सुवार्ता सांगण्याचं ठरवलं, जर तुमच्या बोलण्याकडून जर एका पापी व्यक्तीने देखील आपल्या जीवनामध्ये पश्चाताप केला, प्रियांनो, काउंट करत चला. या महिन्यामध्ये तुम्ही किती जणांना सांगितलेलं आहे, किती जणांसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. प्रियांनो, 25 तारखेला आम्ही ती आत्मे घेऊन आम्ही देवाच्या समोर येऊ शकतो की प्रभू, मी तुझे आभार मानतो की या लोकांना मला तुझं वचन सांगता आलं आणि ही आत्मे ज्यांच्यामुळं स्वर्गाच्या राज्यामध्ये आनंद केला जातो. प्रियांनो, या प्रकारे आपल्या जीवनामध्ये विचार करा, योजना करा. तुम्ही देवाच्या राज्याकरिता उपयोग
उपयोगाचे पात्र आहात. तुमचा उपयोग त्याच्या राज्यासाठी होऊ द्या. जर आमच्या ठाई ती भूक आणि तहान असेल ना, तर तृप्त करणारा तो आहे. जर तुमची इच्छा असेल तर देव स्वतः तुमचा उपयोग करून घेईल. ज्या प्रकारे त्याने त्या फिलिप्पाला त्या हबशी षंडाकडे पाठवलं, देव तुम्हाला लोकांपर्यंत पाठवेल किंवा देव लोकांना तुमच्यापर्यंत पाठवेल. परंतु महत्वाचं हे आहे की देवाच्या राज्यासाठी काम करण्याची इच्छा आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. तुम्ही सर्वजण देवाच्या राज्याकरिता उपयोगाचे आहात. देवाची कृपा, देवाचं फेवर आम्हाला देवाच्या राज्यासाठी उपयोगी बनवते आणि त्या राज्यासाठी काम करण्याकरिता सर्व प्रकारचं सहाय्य देखील परमेश्वर देव करतो. तुम्हाला असं वाटतं का की मरियेला हा संदेश प्राप्त झाला आणि मग त्यानंतर ज्या सर्व परिस्थितीला मरियेने तोंड दिलं, तिच्या स्वतःच्या शक्तीला ते शक्य होतं का? नक्कीच नाही प्रियांनो. फिजिकली असेल, मेंटली असेल, इमोशनली असेल, जर देवाचं सहाय्य तिला प्राप्त झालं नसतं ना, तर ती केव्हाचीच तुटून गेली असते, ती केव्हाचीच त्या ठिकाणी हरली असते. प्रियांनो, साधी गोष्ट आहे. योसेफाशी जर देव मरिये संबंधाने बोलला नसताना, तर मरियेला कसा तिने पुढची वाटचाल केली असती हे विचारांपलीकडं आहे. योसेफ जे त्याच्या मनात विचार करत होता तिला सोडून देण्याचा, प्रियांनो, कसं झालं असतं? पण तो देव त्या ठिकाणी आहे. आज आम्ही आमच्या जीवनात जर विचार करतो की हे कसं होईल, हे कसं काय शक्य आहे, परमेश्वराला परमेश्वराचं काम करू द्या. प्रियांनो, तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मला देवाची कृपा प्राप्त झालेली आहे. देवाने माझ्यावरती कृपा केलेली आहे. त्याचं फेवर, त्याची मर्जी मला प्राप्त झालेली आहे. त्याने माझी निवड केलेली आहे. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आम्हा सर्वांस आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया. मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. आज आम्ही हे स्वतःला सांगू शकतो का? मला घाबरण्याची गरज नाही, कारण देवाने माझ्यावर कृपा केली आहे. तुम्हाला परमेश्वराची मर्जी प्राप्त झालेली आहे. मग तुमच्या विरोधात कोण उभं राहणार आहे? भूतकाळाच्या गोष्टी असतील, वर्तमान काळाच्या गोष्टी असतील, अथवा भविष्य काळातील, भले आकाश पाता, कुठलीही परिस्थिती, कुठलीही गोष्ट तुमच्या जीवनामधून तुमची शांती, तुमचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही, कारण तुम्हाला देवाची मर्जी प्राप्त झालेली आहे. आज स्वतःला सांगा, तुम्ही अडचणीत आहात काय? परमेश्वर देव तुमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. तो अद्भुत रीतीने काम करतो. चिंतेत, काळजीत, निराशेत असाल, स्वतःला आठवण करून द्या, मला देवाची मर्जी प्राप्त झालेली आहे. मला देवाची मर्जी प्राप्त झालेली आहे. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद देतो. राजा, तू थोर आहेस. प्रभू, तू थोर आहेस. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू काम कर. आम्हा प्रत्येकाला तू जाणतोस, ओळखतोस. प्रभू, आम्ही केवळ माती आहोत हे तू आठवतो, आणि म्हणून जरी आम्हाला सर्व काही माहीत असतं, परंतु पुष्कळदा आम्ही परिस्थितींकडे पाहतो, निराश होतो आणि आम्ही घाबरून जातो. प्रभू, परंतु तू आम्हावरती कृपा केलेली आहेस, म्हणून आज आम्ही तुझे आभार मानतो. आज माझी प्रार्थना आहे प्रभू, वैद्य देव बापा, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं अद्भुत काम तू कर. जर आज आम्हापैकी कोणी अशा प्रकारच्या भीतिग्रस्त वातावरणात जीवन जगत असेल, तर प्रभू तू सहाय्य कर आणि तुझं अद्भुत काम तू कर आणि तुझं गौरव तू करून घे. तुझं गौरव तू करून घे. मी देव बापा या प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये येत आहे. होय पवित्र देव बापा, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना तुमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन.
आपण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, सुवंद देव परात्परे गीत म्हणूया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. देवा ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.